शहरात लाखो दिवे होते, पण मनाला उजेड मिळाला तो फक्त गावात. एक छोट्याशा गावातील मुलीची ही कथा आहे, जिथे मातीला सुगंध आहे, नात्यांना ऊब आहे आणि दुःखातही माणसं एकमेकांच्या पाठीशी उभी राहतात. गौरीचं गाव ही कथा तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. गौरीचं गाव. पहाटेच्या थंडगार वाऱ्याने संपूर्ण गाव हलके जागे होत होते. आकाशात अजून अंधाराची चादर होती. पूर्व दिशेला लालसर किरण डोकावू लागले होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. गावाच्या कडेला असलेल्या विठ्ठल काकांच्या छोट्याशा घरातून चुलीचा धूर वर जात होता. ते घर फार मोठं नव्हतं. मातीच्या भिंती, कोलारू छप्पर आणि घरासमोर तुळशी वृंदावन असं गावातील प्रत्येक घराचं वर्णन करता येईल. पण त्या प्रत्येक छोट्याशा घरात प्रेम, आपुलकी आणि समाधान भरून राहिले होते. विठ्ठल काका रोजप्रमाणे पहाटे उठले. कुरणातून तुराट्या आणि काही लाकूड आणलेत. सुमनबाईने विठ्ठल काकांच्या मागोमाग उठून अंगण झाडलं, तुळशीला पाणी घातलं. विठ्ठल काका आकाशाकडे बघत हसले. काय सुंदर सकाळ आहे रे देवा, ते स्वतःशीच बोलले. त्यांची मुलगी गोरी अजून झोपेत होती, पण तिची आई सुमनबाई आधीच उठून भाकरीसाठी पीठ मळत होती. गौरीला उठवायचं का? सुमनबाईंनी विचारलं. झोपू दे अजून थोडा वेळ. काल दिवसभर शेतात काम केलंय तिनं, विठ्ठल काका म्हणाले. गौरी यंदा 10वीत होती. गावातील साधी मुलगी, पण तिची स्वप्न फार मोठी होती. सर्वच आपल्या जीवनाबद्दल चांगला विचार करतात. गावात बहुतेक लोक शेती करत होते. सकाळ झाली की चिमण्यांचा आवाज, प्रत्येक घरातून बैलगाडींचे आवाज, जनावरांच्या गळ्यातील घंट्यांचा आवाज येत असे आणि लोकांची धावपळ सुरू व्हायची. त्या गावाचं नाव होतं धननगरी. हिरवीगार शेत, विहिरीचं थंड पाणी, नदीकाठची झाडं आणि साधी माणसं, हेच त्या गावाचं खरं सौंदर्य होतं. विठ्ठल काका आणि सुमनबाई यांची एकुलती एक मुलगी होती गौरी. गौरी उठली तेव्हा सूर्य वर आला होता. आई, मला उशीर झाला, ती घाईघाईने म्हणाली. सुमनबाई हसल्या. अगं, आधी गरम भाकरी खाऊन घे. गौरीने पटकन नाश्ता केला आणि पुस्तकाची पिशवी घेऊन बाहेर पडली. शाळा गावापासून 2 किलोमीटर अंतरावर होती. रोज ती पायी जायची. रस्त्यात तिची मैत्रीण राधा भेटली. आज पुन्हा सर गृहपाठ विचारणार, राधा घाबरत म्हणाली. गौरी हसली. घाबरू नकोस, आपण दोघी मिळून सांगू. दोघी चालत होत्या. आजूबाजूला हिरव्या पिकांची शेत डोलत होती. शेतकरी नांगरणी करत होते. कुणी बैलांना हाकत होतं, तर कुणी पिकांना पाणी देत होतं. वाटेत त्यांना शेळ्या, गायी आणि म्हशी भेटल्या. गावातील जीवन साधं होतं, पण त्या साधेपणात खूप मोठं सुख होतं. शाळेत पोहोचल्यावर मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना मैदानात बोलावलं. यावर्षी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा होणार आहे. आपल्या शाळेतून कोण भाग घेणार? सगळे शांत झाले. गौरीने हळूच हात वर केला. सर, मी भाग घेईन. मुख्याध्यापक आनंदाने म्हणाले. खूप छान. कोणत्या विषयावर लिहिणार? गौरी थोडा विचार करून म्हणाली, गावातील जीवन. संपूर्ण वर्गाने टाळ्या वाजवल्या. त्या दिवसापासून गौरी निबंधासाठी तयारी करू लागली. ती गावातल्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहू लागली. सकाळचा कोंबड्यांचा आरव, नदीवर कपडे धुणाऱ्या बायका, चावडीवर बसलेले म्हातारे, शेतात काम करणारे शेतकरी, सण उत्सवातील आनंद, सगळं ती मनात साठवत होती. एका संध्याकाळी ती नदीकाठी बसली होती. सूर्य मावळत होता. पाण्यावर लालसर किरण चमकत होते. तेवढ्यात तिचे आजोबा तिच्या जवळ आले. काय विचार करतेस ग? आजोबा, गाव इतकं सुंदर का वाटतं? आजोबा हसले. कारण गावात माणुसकी अजून जिवंत आहे. गौरी शांतपणे ऐकत होती. आजोबा पुढे म्हणाले, शहरात मोठमोठ्या इमारती असतात, पण माणसाच्या मनात अंतर असतं. गावातील लोकांचे घर छोटे असले तरी मन मोठी असतात. गौरी आजोबांचं लक्ष देऊन ऐकत होती. दुसऱ्या दिवशी गावात जत्रा होती. संपूर्ण गाव आनंदात होतं. मंदिर सजवलं होतं. लहान मुलं नवीन कपडे घालून फिरत होती. कुठे भेळ मिळत होते, कुठे गरम जिलेबी,
तर कुठे खेळणी विकणारे दुकानदार होते. गौरी तिच्या मैत्रिणीसोबत जत्रेत गेली. त्यांनी झुणका भाकर खायला विकत घेतली. जत्रा फिरत असताना ते एका बांगड्याच्या स्टॉलवर गेले. हे बघ, किती सुंदर बांगड्या, राधा आनंदाने म्हणाली. जत्रेत फिरत असताना तिची नजर एका वृद्ध आजीवर पडली. त्या आजी मातीची खेळणी विकत होत्या. आजीजवळ मातीची हत्ती, घोडे, दिवे, बाहुल्या, गाड्या होत्या. कुणी घेत नाहीये त्यांची खेळणी, गौरी म्हणाली. ती त्यांच्या जवळ गेली. गौरीला मातीचा टी सेट आणि बाहुली आवडली. आजी, कितीला आहे ही खेळणी? आजीच्या चेहऱ्यावर हसू आलं. बाळा, तुला हवं तेवढं दे. गौरीने तिच्याकडचे थोडे पैसे दिले आणि 2 मातीची खेळणी घेतली. आजीच्या डोळ्यात पाणी आलं. देव सुखी ठेवो तुला. गौरीला त्या क्षणी जाणवलं, गावातील लोक गरीब असतील, पण त्यांच्याकडे प्रेम खूप आहे. दिवस पुढे जात होते. एक दिवस मात्र गावावर संकट आलं. पावसाळा सुरू झाला होता. सतत पाऊस पडत होता. नदीला पूर आला. काही शेत पाण्याखाली गेली. विठ्ठल काकांचंही मोठं नुकसान झालं. त्या रात्री घरात शांतता होती. सुमनबाई चिंतेत म्हणाल्या, आता कसं होणार? विठ्ठल काका हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, देव मोठा आहे. पण गौरीला त्यांच्या डोळ्यातलं दुःख दिसत होतं. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र आलं. कुणी धान्य दिलं, कुणी जनावरांसाठी चारा आणला, तर कुणी घर दुरुस्ती करायला मदत केली. गौरी आश्चर्याने सगळं बघत होती. शहरात कदाचित लोक स्वतःपुरते विचार करतील, पण गावात एखाद्यावर संकट आलं की संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभं राहतं. त्या रात्री गौरी निबंध लिहायला बसली. ती लिहू लागली, गाव म्हणजे फक्त मातीची घरं नाहीत. गाव म्हणजे माणुसकी. गाव म्हणजे एकमेकाच्या दुःखात उभं राहणारी माणसं. गाव म्हणजे चुलीचा धूर, बैलगाडींचा आवाज, आईच्या हातची भाकरी आणि मातीचा सुगंध. ती लिहितच राहिली. तिच्या शब्दांमध्ये भावना होत्या, अनुभव होता, प्रेम होतं. स्पर्धेचा दिवस आला. जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थी आले होते. गौरी आली तेव्हा तिचे हात थरथरत होते, पण तिने डोळे बंद केले आणि आपल्या गावाचा विचार केला. तिने लिहायला सुरुवात केली. ती गावाबद्दल लिहत होती आणि प्रत्येक शब्द तिच्या मनातून येत होता. तिने लिहिलं, गावात पैसा कमी असेल पण आनंद असतो. शहरात वेळ नसतो. गावात माणसांसाठी वेळ असतो. काही वेळात निबंध स्पर्धा संपली. निकाल जाहीर झाला आणि गौरीला पारितोषिकही मिळालं. गौरी खूप खुश होती. विठ्ठल काका आणि सुमनबाई अभिमानाने तिच्याकडे पाहत होते. मुख्याध्यापक म्हणाले, गौरीने फक्त निबंध लिहिला नाही, तर गावाचं खरं चित्र आपल्या शब्दात जिवंत केलं. त्या दिवसानंतर गौरी संपूर्ण गावाची शान बनली. पण ती बदलली नाही. ती अजूनही सकाळी आईला कामात मदत करायची, शेतात जायची, मुलांना शिकवायची. एक दिवस तिने वडिलांना विचारलं, बाबा, तुम्हाला शहरात राहायला आवडेल का? विठ्ठल काका हसले. नाही ग, शहरात पैसा मिळेल पण मनाचं सुख नाही. गौरीला हे समजलं नाही. ते का असं बोलत असतील, पण गावातील जीवनाबद्दल तिचं मत ठाम होतं. तिला आता समजलं होतं, गावातील जीवन फक्त जगायचं नसतं, ते अनुभवायचं असतं. माझं गावच माझी दुनिया आहे. वर्षे गेली, गाव बदलत होतं, पण त्या गावातील मातीचा सुगंध अजूनही तसाच होता. एका संध्याकाळी गौरी पुन्हा नदीकाठी बसली होती. सूर्य मावळत होता. वाऱ्याने तिचे केस हलकेच उडत होते. तिने आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, देवा, मला शहराची चमक नको. मला माझं गाव पुरेसं आहे. कारण गावातील जीवन म्हणजे साधेपणा, प्रेम, आपुलकी आणि मनाला मिळणारं खरं समाधान आहे.